हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त पाऊस वगैरे अजिबात नाही आहे, काय नाही आहे आणि मस्त आहे बघा, वारा वगैरे छानपैकी सुटलेला आहे. आणि तुम्ही मेन म्हणजे ना क्लायमेट बघा, अजिबात तुम्हाला कुठेच काळे ढग वगैरे काहीच बघायला नाही मिळणार. एकदम असं जसं आपल्याकडे उन्हाळा कसं असतो त्याप्रमाणे वातावरण आहे. आणि मेन म्हणजे ना आपली तरी लावणी झालेली आहे आणि बाकीच्यांची अजून बाकी आहे. त्याच्यामध्ये शेतामध्ये पाणी जे आहे ना ते राहत नाही आहे, लगेच जिरतं आहे. त्याच्यामुळे चिखल वगैरे करायला अजिबात पाणी नाही आहे. तर मग ते विहिरीचं वगैरे पाणी घेऊन सगळं केलं जातं आहे. तर मी आज ना तुम्हाला छानपैकी दाखवणार आहे ह्या सीझनमध्ये येणारा सोनावळा. सो हे बघा, मस्तपैकी फुलंसुद्धा आलेली आहेत. आणि ही जी फुलं आहेत ना पावसामध्येच म्हणजे पावसाळ्यात म्हणजे पावसाळा जेव्हा स्टार्ट होते तेव्हाच नुकतीच यायला स्टार्ट होतात. हे बघा, जमिनीतून आता नुकतीच वरती येत आहेत. हे बघा, लाजाळू पण आहेत. सो हे बघा, जमिनीतून नुकतीच वर येत आहेत. सो या झाडांचं सांगायचं झालं ना तर अशा पद्धतीने येतात. अजिबात असं कुठे एक असं येत नाहीत. आले की सगळे एकदाच येतात आणि मस्त फूल भारी वाटतं. आणि ही जी फुलं आहेत ना ती आता ही लवकर झाडं आलेत म्हणून ह्याला ही फुलं लवकर आलेत. हे बघा, इथे सुद्धा सगळ्यांवरती कळू आलेले आहेत आणि छान सोनावळा असं ह्याचं नाव आहे. आणि वर्षातनं एकदाच ही फुलं येतात. आणि तुम्हाला माहिती आहे की आता पाऊस म्हटलं की खूप सारी अशी फुलं आहेत जी आता येतात आणि पावसावरती अवलंबून असतात. त्याच प्रकारची ही पण एक जात आहे. आणि ह्याच्यामध्ये ना म्हणजे एकच जात आहे, म्हणजे आता अजून बाहेर कुठे असतीलसुद्धा, पण आमच्याकडे जी जात आढळते ती म्हणजे हीच, ह्या फुलांचीच, आपल्या सोनावळ्यांचीच. आणि ह्याची मस्त येल्लो बघा, येल्लो फुलं आहेत मस्तपैकी. आणि कातळ भाग असेल तुमचं, कुठे सपाट भाग असेल, आपली तुमची वसाड शेतं असतील, वसाड शेतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जिथे शेती केली नाही वर्षानुवर्षे तशीच असतात, तर त्या ठिकाणीही तुम्हाला जास्तीच बघायला मिळतील. सो आपल्या चॅनलवरती पण आहे, तुम्ही व्हिडिओ बघू शकता. गेल्या वर्षी मी गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये, तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे एवढं भारी रुजतात ना फुल. गादी कशी असते एक झाडांची एका लेवलमध्ये, फुल तशी आणि पूर्ण बहरलेली असते. त्याच्यामुळे एक नंबर वाटतं बघायलासुद्धा. आणि ना मी अजून एक अशी वनस्पती, औषधी वनस्पती तुम्हाला सांगणार आहे. ती पण एक दाखवणार आहे आत्ता दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्हाला हे सोनावळा दाखवणार आहे. बघा, सगळीकडे मस्त फुलं आलेली आहेत. हे बघा, आता तर नुकतीच सुरुवात झालेली आहे, अजून तर बाकी आहे. आणि आता कसं दहीहंडी वगैरे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते, तर तेव्हा ह्या सोनाळ्या वगैरे वापरल्या जातात. सो प्रत्येक फुलाला त्या सीझन वाईज किंवा त्या नक्षत्रावाईज त्या सणाला जास्तीत जास्त संबोधलेलं आहे. गणपतीमध्ये पण ह्या सोनाळ्या वगैरे काढून गणपतीच्या पाठाखाली किंवा वरती जसं डेकोरेशन वगैरे करतात त्या पद्धतीने वरतीसुद्धा लावले जातात. तर अशा पद्धतीने या सोनावळ्यांचा वापरसुद्धा केला जातो. आणि मेन म्हणजे ना कोकणामध्ये ही जी फुलं आहेत ना ती अशी त्या सीझन वाईज येतात. त्याच्यामुळे ना त्या सीझनमध्ये बघायची जी गंमत आहे ना ती वेगळीच असते. तुम्ही ही जर फुलं म्हणजे डेली आली असते तर जी बघण्याची जी मजा आहे ते आपल्याला तेवढी अनुभवता नसते आली, जेवढी वर्षातनं एकदा येतात ती. आणि खूप छान बघा, एकदम नाजूक फुलं आहेत आणि मस्तपैकी अशी हळूहळू ते बघा मस्तपैकी येत आहेत खालून. आणि हा कातळ भागच आहे. या कातळ भागावरती सगळीकडे हे आलेली आहेत फुलं आपल्या सोनावळीची. तर आपल्याकडे दहीहंडीमध्ये यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आता जे काही सण आहेत ते चालूच होणार आहेत. दहीहंडी आहे, परत आता म्हणजे थोडक्यात गोकुळाष्टमी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आता गणपती वगैरे स्टार्ट होतात, तर त्याच्यामध्ये ही फुलं ना मस्त वापरली. आणि आत्ता आहे ना बहर खूप येतो, खूप म्हणजे खूप. मगाशी सांगितल्याप्रमाणे वसाड शेतं वगैरे असतात ना, तिथे सपाट भाग असेल ना तर तिथे खूप भारी वाटतं. आणि फुल तुम्ही जर लांबून जरी बघितलंत ना तो बघण्यासारखा नजारा असतो. त्याच्यामुळे ही जी फुलं आहेत ना ते आपाप म्हणजे स्वतःचं सौंदर्य असं ते खुलून ठेवतात, दाखवतात आणि खूप मस्त. म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवा ही पण फुलं. तर ही बघा मस्तपैकी इथे आलेली आहेत. सगळीकडे आहेत, कुठे कुठे सगळीकडे आलेले आहेत. जिथे जे आता हे बघा, नुकतीच झाडंसुद्धा आता येत आहेत वरती. हे बघा, नुकतीच झाडं येत आहेत. आणि हे जे बी आहे ना असं पडलेलंच असतं, त्याच्यामुळे मग पावसामध्ये पाऊस पडल्यानंतर हे रुजतात आणि मग फुलं वगैरे यायला स्टार्ट होते. खूप म्हणजे उंचीने वाढतात जास्ती. आहे तेवढे तुम्ही दाखवते तुम्हाला, दुसरीकडे पण आहेत. आता ही उंचीने फार कमी आहेत पण खूप अशी उंच वाढतात. सो दाखवते थांबा. तर इथे बघू शकता, हे बघा इथे आहेत ना, हे बघा फुलं आलेली आहेत आणि हाईट बघा याची केवढी आहे. सो याच्यापेक्षा पण वाढतात, ते मोठे होतात. आणि मेन म्हणजे याचे झाड बघा किती मस्त आहे, पानं बघा किती छान आहेत आणि नॅचरल आहेत एकदम, असं काय नाही आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे,
तर उंचीने हे खूप वाढतात हे बघा. आणि नंतर जसे जसे उंच होत जातात ना तसे हे जे ढेऱ्या आहेत ना ते अशा जून होत जातात. आता हे खूप जून झालं आहे कडक कडक असं. तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी ही फुलं आली आहेत. आणि मी ना एक व्हिडिओ बनवेन तेव्हा तुम्हाला दाखवेन. फुल भरलेलं असतं तो जो बघण्याचा जो सीन असतो एक नंबर असतो, नजारा बघण्यासारखा असतो. तुम्हाला माहिती आहे की आता पाऊस चालू आहे, तर असे काही पठारे आहेत तुम्ही न्यूजमध्ये किंवा न्यूजमध्ये तर आता पावसामध्ये तर खूप सारे दाखवतात. तर त्या न्यूजमध्ये तुम्ही असं कास्य पठार असेल किंवा अजून मला एवढी नावं नाही माहिती, तुम्हाला माहिती असतील. आपल्या लोणावळा वगैरे साईडला वगैरेच अशी पठारं आहेत जिथे खूप छान छान वेगवेगळ्या कलरची फुलं येतात. आणि अशी नाही आहेत की बाबा कुठे-कुठे येतात. सलग एका लाईनीने किंवा सलग एका साईडने ती फुलं येतात. सो ती फुलं जी बघायची जी मजा असते ना ती वेगळी येतात. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात, जी आपल्या देशातसुद्धा येतात, बाहेर पण येतात. तर ती फुलं ना ह्या दिवसांमध्ये येतात. तर खूप लोकं वगैरे जातात बघायला. त्याच पद्धतीने ही जी फुलं आहेत ना ती पण तुम्हाला बघायला मिळतील. जास्त अशी पठार म्हणजे असतात ना जिथे कातळ भाग आहे, सपाट भाग आहे अशा ठिकाणी. तर ही अशा पद्धतीची मस्तपैकी आपल्याकडे बघायला मिळतात. आपल्याकडे पण खूप सारी अशी फुलं येतात पावसाळ्यात वगैरे, पण आपण लक्ष नाही देत किंवा आपल्याला बघून आपण दुर्लक्ष करतो. पण खूप फुलं मस्त-मस्त येतात. आणि जर तुम्हाला त्याची नावं माहिती नसेल तर तुम्ही डायरेक्ट Googleला जरी फोटो टाकला तरी त्याचं नाव येतं. फुल माहितीच येते त्याची. तर अशा पद्धतीने ही मस्तपैकी सोनावळे आहेत. नावासारख्याच आहेत बघा मस्तपैकी. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला एक औषधी झाड दाखवणार आहे. ते म्हणजे तुम्ही बघितलं असेल त्याच्यापासून त्या फुलांपासून गजरेसुद्धा बनवले जातात. त्याचं नाव आहे सोनटक्का. तर सोनटक्का तुम्हाला दाखवते. आता पावसात रुजायला लागला आहे सगळीकडे. चला दाखवते आणि त्याचा जो काही गुणधर्म आहे ना तो पण दाखवते. तर हे जे तुम्हाला पुढे झाड दिसतं ना, हे खालून जे आलेलं आहे बघा, कातळ भागावरती आहे. आणि कातळ भागावरती जास्तीत जास्त झाडं येतात. असं नाही की बाबा मातीच पाहिजे, पण जिथे कातळ भाग आहे ना, तिथे खूप सारी झाडं येतात. म्हणजे थोडाफार मातीचा भाग असतो, पण बऱ्यापैकी म्हणजे खडकच असतं, त्याच्यामधून ही सगळी झाडं येतात. तर हे बघा दरवर्षीप्रमाणे ना इथं म्हणजे आमच्या इथे ही सोनटक्क्याची झाडं येतात. आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये पण एक व्हाईट कलर आहे, येलो कलर आहे, अजून असा जांभळा कलर आहे. तर त्या प्रकारच्याला फुलंसुद्धा येतात. त्याचा गजरासुद्धा बनवला जातो आणि ती फुलं पण नाजूक असतात. म्हणजे पेपर फुलं तुम्हाला बघितली असेल पेपर कसं असतो, त्या पद्धतीने ही फुलं येतात त्याची. म्हणजे त्याचं जे वरचं जे स्ट्रक्चर असतं ते पेपरसारखं असतं. तर याचं मेन कार्य म्हणजे काय ते सांगते. ही जी पानं आहेत ना, ह्या पानांमध्ये त्याचा गुणधर्म लपलेला आहे. आता कसे म्हणजे आपल्याकडे तसं बघायला गेलात तर आपल्याकडे असंख्य असे आजार वगैरे आहेत, छोटे-मोठे आहेत. तर त्याच्यावरती आपण गावठी उपाय वगैरे करत असतो. तर आपली दाढ वगैरे दुखते, तुम्हाला माहिती आहे दात वगैरे दुखतात, दाढ वगैरे दुखतात. हे जे प्रमाण आहे ते आपल्याकडे म्हणजे अधूनमधून चालूच असतं. तर आपण गोळ्या घेतो, मेडिसिन वगैरे खूप साऱ्या काय-काय घेतो, हाय पॉवरच्या पेनकिलर वगैरे घेतो. पण त्यापेक्षा जर तुम्ही हे जे पान वगैरे असं दुमडून जरी जिथे दुखते तिथे जरी ठेवलात ना, एकदम कुस्करून पान वगैरे, तर दाढ थांबते हां. हा उपयोग ह्या पानांपासून आहे. सोनटक्का याचं नाव आहे झाडाचं. जे फुलं येतात त्याला आणि ह्या पानांचा असा वापर केला जातो. म्हणजे जे काय आपले दाढ वगैरे दुखते ना, तर तिथे ही पानं आहेत ना ठेवायची हे करून बघा. सो ह्याचा मस्त गुणधर्म आहे. तुम्ही ट्राय करू शकता आणि मी बघू शकते सगळीकडे फुलं म्हणजे ते पडलेलं आहे बी आणि सगळीकडे रुजतात हे बघा. इथे पण एक आहे, इथे एक आहे. सगळीकडे तुम्हाला हे बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने ही सगळी फुलं तुम्हाला अशी फुलं म्हणण्यापेक्षा ही झाडं बघायला मिळतील. आणि फुलं आता येतील काही दिवसांनी तुम्हाला बघायला मिळेल. शॉर्टमध्ये वगैरे बघायला मिळेल. सगळीकडे आहेत ती झाडं. ती झाडं तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतील. सो संध्याकाळ झाली आहे त्याच्यामुळे मच्छर आहे. आणि जिथे झाडीचा भाग खूप असतो ना, जिथे खूप प्रमाणात मोठी तिथे मच्छरांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि कोकणामध्ये कशी झाडी खूप आहे आता आणि कशी पसरलेली असते पावसामुळे. छान जीव लागलेला असतो प्रत्येक झाडांना, त्याच्यामुळे खूप दाट असतं. त्याच्यामुळे मच्छरांचं प्रमाण खूप असतं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला, माहितीपूर्वक व्हिडिओ आवडला, आणि सोनटक्का आपल्या घराजवळसुद्धा लावला जातो कारण की त्याच्यापासून गजरे वगैरे बनवले जातात. तर हे तुम्हाला घराजवळ पण बघायला मिळेल. पण आमच्या इकडे घराच्या वरती रान आहे, तर तिथे सगळी आहे बघा. त्याचं मुंदा बघू शकता तुम्ही. सो ही सगळीकडे रुजलेली आहेत. आणि मग जेव्हा फुलं येऊन त्यातून बी पडतं तर ही बघा सगळी झाडंसुद्धा इकडे तुम्हाला बघायला मिळतील. आणि मी नक्की व्हिडिओ करेन ह्याच्यावरती तुम्हाला फुलं दाखवेन. आमच्याकडे तरी ऑरेंज कलरचं एक ह्याच्यावर फुलं येतात आणि ह्या पानांचा अशा प्रकारे वापर केले जातात. आणि ती जी फळं पण येतात ना ती पण दाखवेन तुम्हाला. सो त्या फळं जरी तुम्ही त्या बिया जरी तुमच्या दाताखाली जरी ठेवलात तरी तुमची जी दाढ आहे ती थोड्या वेळाने थांबते.
तर अशा पद्धतीने हे मला दिसलं म्हणून मी म्हटलं तुम्हाला की दाखवते, म्हणून तुम्हाला सांगते ह्याचं गुणधर्म. सो चला, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि मी तुम्हाला आज जे सोनावळ्या दाखवल्या आहेत ना, त्या आता नुकत्याच रुजायला स्टार्ट झालेल्या आहेत. पण पूर्ण रुजून जेव्हा फुलं येतील ना, तेव्हा जो बघण्याचा जो नजारा असतो ना, एक नंबर असतो. आणि नॅचरल फुलं आहेत आणि वर्षातून एकदा येणारी आहेत. त्याच्यामुळे बघायला पण एक वेगळीच मजा येते. तर नक्कीच तुम्हाला दाखवेन मी पूर्ण, जेव्हा आता नुकतीच चालू होतात यायला. अजून लहान आहेत काय काय झाडं. तर चला, आपण आता इथे थांबणार आहोत. असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. पण त्याआधी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओज पोहोचतील. आणि पाऊस नाही आहे मेन म्हणजे, जो पावसाची सगळे वाट बघतात, लवकरच होपसो पडेल. सो तुम्ही पण प्रे करा लवकर पाऊस पडू दे. तर चला, आता इथे थांबते. असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.